हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे मंजिरी आणि जसं की तुम्हाला माहिती असेल की आजचा व्लॉग उदयपूर बद्दल आहे. आम्ही जूनच्या फर्स्ट वीक मध्ये राजस्थानला व्हिजिट केलं होतं. तर तिथे आमचा जवळपास 6 डेजचा टूर होता आणि 5 नाईट 6 डेज. सो त्यामध्ये पहिले 2 दिवस आम्ही उदयपूरमध्ये होतो. देन थर्ड डे जोधपूर, फोर्थ डे जैसलमेर आणि फिफ्थ डे बॅक टू जोधपूर, कारण की आमची जोधपूर वरून फ्लाइट होती. सो फर्स्ट डे आमचा उदयपूरमध्ये होता आणि आम्ही मे 31 मेला पुण्यावरून जयपूरची फ्लाइट पकडली, कारण डायरेक्ट उदयपूरची फ्लाइट नव्हती. सो ऑलमोस्ट 10 PM ची फ्लाइट होती आमची आणि ती 1 AM ला जयपूरला लँड झाली. त्यानंतर ऑलमोस्ट 6 आवर्सचा तिथे आमचा हॉल्ट होता आणि 7 वाजताची आमची जयपूरवरून उदयपूरची फ्लाइट होती. सो आम्ही 8 किंवा 8:30च्या दरम्यान उदयपूरला पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही कॅब बुक केली आणि हॉटेलला चेक इन केलं आणि आम्ही पूर्ण दिवस थकलो होतो. म्हणजे पूर्ण रात्र आमची लाईक ट्रॅव्हलिंगमध्ये आणि बसूनच होतो आम्ही एअरपोर्टवर तेवढ्या 6 आवर्सच्या हॉल्टमध्ये. सो आम्ही खूप थकलो होतो, कोणाची झोप झालेली नव्हती. सो वी डिसाइडेड की आमच्याकडे 2 दिवस आहेत उदयपूर फिरायला, तर दुपारपर्यंत रेस्ट करू आणि मग इव्हिनिंगला आम्ही फिरू. मग संध्याकाळी पहिले आम्ही मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होती, तर ती तिथे सेलिब्रेट केली आणि त्यानंतर इव्हिनिंगमध्ये आम्ही गेलो सिटी पॅलेस व्हिजिट करायला. सो तिथे सगळ्यात फर्स्ट पॉइंट जो आम्ही बघितला तो होता लेक पिछोला. आता उदयपूरला सिटी ऑफ लेक्स पण म्हणतात, कारण की तिथे खूप सारे लेक्स आहे आणि ते लेकसाठी फेमस आहे, जसं की लेक ऑफ पिछोला, फतेसागर लेक एटसेट्रा. सो लेक पिछोलाचा व्ह्यू पण खूप छान होता आणि तिथेच बाजूला एक राम मंदिर पण होतं. आम्ही तिथे पण गेलो होतो. तर आता जो तुम्ही बघितला तो होता लेक पिछोला आणि लेक व्हिजिट केल्यानंतर आम्ही सिटी पॅलेसला गेलो. त्याचे पण मी व्हिडिओ क्लिप्स टाकेल. आणि तिथला पण व्ह्यू इतका सुंदर होता, खूप छान आणि खूप सुंदर पॅलेस होतं. ते एकदम रॉयल वाइब्स देत होतं. आणि तिथे डॉक्टर लक्ष्यसिंग मेवाळ हे आता पण राहतात त्यांच्या वाईफ सोबत, आणि उदयसिंग मेवाळ त्यांनी हा पॅलेस इस्टॅब्लिश केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ओडिशाचे जे राजा होते त्यांची जी मुलगी होती म्हणजे प्रिन्सेस, ती निवृत्ती कुमार, त्यांच्यासोबत डॉक्टर लक्ष्यसिंग मेवाळचं लग्न लावून दिलं होतं. तर ही स्टोरी आहे सिटी पॅलेसची. तर सिटी पॅलेस व्हिजिट करण्यात आमचं जवळपास लाईक 2 तास वगैरे गेले असतील, कारण खूप छान व्ह्यू होता. तिथे फोटोज पण खूप छान निघत होते आणि आम्ही इव्हिनिंग टाइम मध्ये व्हिजिट केलं होतं. तिथे अंधार पडायला लागला होता. सो जसं जसं अंधार पडत होता, म्हणजे अंधार पडल्यानंतर तिथे पूर्ण लाईट्स लागले होते पूर्ण पॅलेसमध्ये आणि ते खूप सुंदर दिसत होतं. आणि नाईट व्ह्यू मध्ये म्हणजे फोटोज पण खूप छान निघत होते. सो खूप खूप छान होतं. त्यानंतर आम्ही परत आमच्या हॉटेलवर गेलो आणि जेवण केलं, झोपलो. त्यानंतर सेकंड डे. मग सेकंड डे सुद्धा आम्ही उदयपूरमध्येच होतो. तर आम्ही एक कॅब बुक केली फॉर द होल डे आणि त्यांनी आम्हाला मोतीमगरी, त्यानंतर सहेलियों की बारी आणि मनशापूर्ण करणी माता रोपवे हे 3 जाग्यांवर फिरवलं. तर मोतीमगरी बेसिकली इथे मोतीमगरी हा पार्क आहे जो फतेसागर लेकच्या जवळच आहे आणि इथे महाराणा प्रतापचा एक स्टॅच्यू आहे. ते चेतकवर बसलेले आहेत
असं त्यांचं स्टॅच्यू आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू पण खूप छान आहे. आणि इथे राजस्थानच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये ते फोटोशूट करतात. म्हणजे काही लोकं आहेत तिथे, जे तुम्हाला त्यांचं ट्रेडिशनल वेअर घालायला देतात आणि तुमचे फोटोज काढून देतात. तर हे होतं मोतीमगरी पार्कचं. त्यानंतर आम्ही गेलो म्युझियममध्ये. तर त्या म्युझियममध्ये जे पण सगळे राजस्थानमध्ये फोर्ट्स आहेत, जसं चित्तोडगड झालं, तर या सगळ्या फोर्ट्सचे रेप्लिकास तिथे बनवलेले होते. लाइक मिनिएचर फोर्ट्स असे तिथे ठेवलेले होते आणि खूप सुंदर होते. त्यानंतर हल्दीघाटीला जे युद्ध झालं होतं, तिथली माती पण तिथे होती. सो ते सगळं आम्ही तिथे बघितलं. त्यांचे हतियार कसे होते, त्यांचे पोशाख कसे होते त्या टाईममध्ये. खूप खूप छान होतं ते पण. आणि त्या म्युझियमच्या एंट्रन्सलाच खूप सारे असे यू नो त्या काळातले जे पण रूलर्स होते, योद्धा होते, त्यांचे स्टॅच्यूज तिथे लावलेले होते. मग नेक्स्ट आम्ही गेलो सहेलियों की बारीमध्ये. सहेलियों की बारीची स्टोरी अशी आहे, की त्या काळातल्या ज्या राणी होत्या, त्यांच्या जे मुली होत्या, तर त्या सगळ्या मुली म्हणजे त्या फ्रेंड्स, एक सहेलिया, ते राणी, त्यांच्या फ्रेंड्स आणि त्यांच्या मुलींना घेऊन त्या पार्कमध्ये जायच्या आणि त्या पार्कमध्ये फाउंटेन्स, लेक्स आणि असं ग्रीनरी वगैरे आहे, की त्यांच्या मुलींना खेळण्यासाठी लाइक इट वॉज अ पार्क टाइप किंवा गार्डन टाइप ते एक बनवलं होतं त्या काळात. तर ते पण प्लेस खूप छान आहे. त्यानंतर आम्ही गेलो मनशापूर्ण करणी माता रोपवेला. सो रोपवे होता पूर्ण आणि त्या रोपवेमधून सगळं लाइक पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू दिसत होता. म्हणजे त्या हाईटवरून लेक पिछोला, त्यानंतर सिटी पॅलेस हे सगळं वरून आपण बघू शकत होतो. हे सगळं आम्ही केबल कारमध्ये बसून बघितलं. जर राजस्थानमध्ये येऊन राजस्थानचं ऑथेंटिक फूड नाही खाल्लं तर काय खाल्लं? तर आम्ही गेलो दाल बाटी चुरमा खायसाठी. तर त्याच ड्रायव्हरने आम्हाला ती प्लेस सजेस्ट केली होती आणि छान होतं. त्याचा पण फोटो मी तुम्हाला इथे टाकते. तर जेवण छान होतं. मग ऑलमोस्ट लाइक दुपारचे 3 वाजले असतील, 3 की 4 वाजले असतील. तर आम्ही आमच्या रूमवर परत गेलो आणि 1 तास आम्ही रेस्ट केला. त्याच्यानंतर 5 वाजता आम्ही हातीपोल मार्केटला गेलो. सो बेसिकली उदयपूरमध्ये टोटल 7 गेट्स आहेत. तर आधीच्या काळात हे 7 दरवाजे जेव्हा बंद व्हायचे, दरवाजे म्हणजे पोल, पोललाच गेट म्हणतात. तर हे 7 दरवाजे जेव्हा बंद व्हायचे, तेव्हा त्या सिटीमध्ये कोणीच येऊ नाही शकायचं. जसं असतं ना, की एक राजाचं महल आहे आणि ते दरवाजे बंद केल्यावर कोणीच येऊ नाही शकत. तर ते रात्री दरवाजे बंद झाल्यावर तिथे कोणीच येऊ नव्हतं शकत, कोणीच जाऊ नव्हतं शकत असं होतं. सो आता ते पूर्ण असं काही महल वगैरे पूर्ण राहिलेलं नाहीये. फक्त असे गेट आहेत. तर हातीपोल गेट जे आहे, तर तिथेच हातीपोल मार्केट आहे. म्हणजे त्या मार्केटला हातीपोल मार्केट असं म्हणतात आणि तिथे खूप रिझनेबल प्राइसमध्ये खूप छान-छान ट्रेडिशनल वेअर लाइक घागरा, राजस्थानी टाइप घागरा होते आणि अ, ओढणी होती. खूप छान-छान कुर्ते होते, इयरिंग्स होते, म्हणजे खूप खूप काही होतं शॉपिंग करण्यासारखं. सो आम्ही तिथे शॉपिंग केली आणि अ, आम्ही आमच्या रूमवर परत गेलो. सो हा होता उदयपूरचा पूर्ण एक्सपिरियन्स. उदयपूर मधला माझा एक्सपिरियन्स खूप छान होतं. आम्ही जूनमध्ये व्हिजिट केलं होतं तरी म्हणजे एवढी जास्त गरमी तिथे नव्हती. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर होतं. असं तापत नव्हतं, जसं युजुअली तापतं तसं नव्हतं. लाइक नॉर्मल टेम्परेचर होतं उदयपूरचं. आणि 3rd डेला मग आम्ही सकाळीच जोधपूरसाठी निघालो. सो हा होता उदयपूरचा व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.